आम्ही किती म्हातार झालो तर आम्ही जायच्या तयारीमध्ये. आमच्या नितीन सोबत अनेकांना मेसेज आले की आपल्याला परत त्या ठिकाणी जायचंय आणि अनेक जण त्या ठिकाणी गेले. सकाळपासून मला 4 फोन आले, 2-4 पोरांचे लग्न झालेत आणि ते पोरं त्या ठिकाणी जाते, त्यांना निरोप द्यायचा आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान आहे की वेगळी भौतिक सुख नाकारून आमचे पोरं मरायसाठी त्या ठिकाणी भारत मातेच्या रक्षणा करता आणि पाकड्यांना त्याचा जबाब देण्याकरता जाण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्यांचं मनोबल उंचवण्याकरता, त्यांचं धैर्य वाढवण्याकरता, त्यांचं धाडस वाढवण्याकरता आपण आजच्या या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. पण काही रात्री मेसेज आला की युद्धविराम झाला आणि म्हणून आपण पूर्णपणे ही तिरंगा रॅली तर कॅन्सल करत नाहीये. पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या देशाकरता बलिदान दिलं, धर्माकरता बलिदान दिलं, हा भगवा झेंडा जो त्यागाचा प्रतीक आहे, बलिदानाचा प्रतीक आहे, शौर्याचा प्रतीक आहे, हा भगवा झेंडा आणि तिरंगा सोबत घेऊन आणि भारत माता घेऊन संभाजी महाराजांची जयंती आता 14 मेला आहे आणि आजपासून त्याचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाले. आणि म्हणून संभाजी महाराज, भारत माता यांच्यासोबत आपण ही रॅली घेऊन आपल्या भारत मातेचं शौर्य त्या ठिकाणी वाजवून त्या ठिकाणी आपण वाढवू आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव देखील याच निमित्ताने आता सुरू करू. 10 मिनिटांमध्ये आपली रॅली निघेल. सगळ्यात पुढे आपला 2 तासांचा रथ राहील, त्याच्या मागे आपले हे 2-3 रथ राहतील आणि मग आपली गाडी राहील आणि त्या सगळ्यांच्या मागे आपल्याला शिस्तीशीर जयस्तंभ चौक, कारंजा चौक, जनता चौक, आपला भोंडे चौक, आपलं सुंदरखेड वळसा म्हणून आपण त्रिशरण चौकात आपण थाळ नाकावरनं सरळ आपण शिवस्मारक, गांधी भवन आणि या